Welcome to the online lecture from शरदी मोरे इंग्लिश हाई स्कूल। सो आज हम 9th का मराठी पढ़ रहे हैं। ओके, लेसन नंबर 16 शब्दांचा खेळ। मतलब इस लेसन में क्या किया है, जो हेलन नाम की जो एक लड़की है, तो उसने पढ़ने के लिए कैसे सीखा, बोलने के लिए कैसे सीखा, इसका ऑब्जर्वेशन इसमें दिया है। शब्दांचा खेळ मतलब उसको, जैसे कि कोई अंध व्यक्ति रहता है, हैंडीकैप व्यक्ति रहता है, तो कैसे सीखता है, ये इस लेसन में बताया है। ओके, तो उसके राइटर देखो कौन है, हेलन केलर। जो हेलन केलर है, उन्होंने क्या करी है, स्टोरी लिखी हुई है। 1880 से 1968 20व्या शतकाच्या आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडला, त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे। ओके, अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। मुकेपणा, अंधत्व मतलब क्या, उनको कुछ भी दिखाई नहीं देता था, किसको, हेलन को। मुकेपणा और बधिरत्व मतलब क्या, वो पूरा दिखाई नहीं देता था, उनको बोलना भी नहीं आता था। तो मतलब ये तीन चीजें उनकी बॉडी में कम थी। ओके, तो उनको ये सब को स्ट्रगल करके उन्होंने कैसे एजुकेशन कंप्लीट किया, ये इसमें दिया है। अंधारून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव मतलब क्या, एक्सपीरियंस, त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाइफ, द स्टोरी ऑफ माय लाइफ, मेरी लाइफ की क्या है, स्टोरी है, या आत्मकथनात मांडले आहे। आत्मकथन मतलब क्या, जैसे कि आप लोगों को कॉम्पो भी रहता है ना, एक आत्मकथन पर कॉम्पो लिखो, कंपोजिशन लिखो। तो आत्मकथन मतलब क्या, खुद के ऊपर ही खुद स्टोरी लिखना। तो उन्होंने द स्टोरी ऑफ माय लाइफ या आत्मकथनात मांडले। त्यांचा मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहानी या पुस्तकातून केला आहे। उनका मराठी ट्रांसलेट उन्होंने माझी जीवन कहानी इसमें किया है। तो देखो लेसन में क्या बताए, प्रस्तुत उतारा माझी जीवन कहानी हेलन केलर, अनुवाद माधव कर्वे या पुस्तकातून गेला आहे। अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकाने केलेले प्रयत्न। हैंडीकैप है तो इसलिए उनके अडथळे मतलब क्या, जो भी प्रॉब्लम्स आ रहे उनके लाइफ में, जो भी एजुकेशन में प्रॉब्लम्स आ रहे, तो उनको उन्होंने क्या करे, टीचर ने कैसे ट्राई किए, याचे ऑब्जर्वेशन इस लेसन में किया है। तो देखो अभी लेसन स्टार्ट करते। माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस। तो हेलन केलर क्या बोल रही कि मेरा जो फर्स्ट जो इम्पोर्टेंट डे है, जो उनके टीचर का नाम क्या है, एनी मैन्सफील्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आले, जिस दिन मुझे सिखाने के लिए आए, वो दिन मेरे लाइफ में का क्या है, और याद रहने वाला दिन, इम्पॉर्टंट दिन है। दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटलं। 3 मार्च 1887, 3 मार्च 1887 मला 8वें वर्ष लागायला 3 महीने बाकी होते। मतलब मैं 8 साल के होने के लिए 3 महीने बाकी थे। त्या दिवशी दुपारी मी पोर्च मध्ये उभी होते, शांत, कशाच्या तरी अपेक्षेत। मैं वहां खड़ी थी, एकदम सायलेंट। आईच्या खानाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला साधारण अंदाज आला। आई मतलब क्या, उनकी माँ के जो भी वो बता रहे थे, उसके ऊपर से मुझे अंदाज आ गया कि आज कुछ तो नया होने वाला है घर में। म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले। इसके लिए मैं क्या कर रही थी, राह देख रही थी, जो भी स्टेप्स रहते उसके ऊपर खड़े रह के। अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनीस्कल वेलीच्या जाळ्यामधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं। अचानक पोर्च में से उनको हनीस्कल, ये क्या है, एक फूल का वेल है, तो उनमें से धूप उनके चेहरे पर आ गई। नकळतच माझी बोटं बाजूच्या सवयीच्या पानांवरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरली।
मतलब उन्होंने जैसे उनके जो हात आहे वो जो कली रहती है ना फूल की उसके ऊपर से उन्होंने फेर दिए. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची काही मला कल्पना येत नव्हती. फ्यूचर में मेरे लिए क्या लिखे रखा है ये मुझे समझ में नहीं आ रहा था. त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं वेगळं झालं होतं की त्या स्वतःशीच चाललेल्या स्वतःच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. उसके पहले जैसे कि उनको बहुत गुस्सा आता था कि मैं ऐसी क्यों हूँ. इसकी वजह से वो बहुत ही स्वतःच्याच झगड्यानं मी अगदी थकून उनके मन को ही वो क्या कर रहे थे झगड़ा कर रहे थे. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रात गेलायत का. जैसे कि धुकं जो रहता है ना वो थिक दाट मतलब क्या थिक रहता है. तो आप कभी समुद्र में गए क्या. ऐसे वेळी अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढले आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेनं येत असतं. ऐसा लगता है कि जो पांढरा शुभ्र मतलब व्हाइट जो अंधेरा है उसमें से क्या हो जाएगा कि जो धुके हैं उसमें से किनाऱ्याच्या दिशेने क्या है शिप आते हुए दिखाई उनको दे रही है. किनारा गाठेपर्यंत ताण असतो. जैसे कि समुंदर में आप लोग प्रवास कर रहे जर्नी कर रहे तब भी क्या बोल रहे कि किनारा गाठेपर्यंत ताण असतो. जैसे कि समुद्र के किनारे पे आते टाइम उनको क्या हो जाता है स्ट्रेस आता है कि हम लोग ठीक से पहुंचेंगे या नहीं. छाती धडधडत असते. वाटतं आता काय होणार. शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होते. जैसे कि उन्होंने कैसे कंपेयर किया है जो जहाज शिप जो है उसके उन्होंने क्या करे कंपेयर किए उनके साथ की माझी शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. फरक इतकाच की माझ्याकडं होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं. होकायंत्र मतलब क्या जैसे कि बड़ी शिप रहती है ना तो क्या करता है वो डायरेक्शन दिखाता है उसको क्या बोलते हैं होकायंत्र. ओके. बंदर किती जवळ आले तेही कळायला मार्ग नव्हता. प्रकाश हवाय मला. मतलब उनको कुछ भी दिखाई नहीं दे रहा था तो उनको क्या दिखेगा खाली अंधेरा ही. तो क्या बोल रहे की प्रकाश मतलब लाईट हवी आहे मला मुझे प्रकाश दिखना चाहिए. असं माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंदन चाललं होतं. ऐसे मुझे मन से लग रहा था कि मुझे क्या चाहिए प्रकाश मुझे दिखाई देना चाहिए. नेमक्या त्याच हवेशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले. माझ्या जवळ कुणीतरी येतंय असं मला जाणवलं. आईच आहे असं समजून मी हात पुढे केला. जैसे देखो उन लोगों को जो हैंडीकैप्टेड लोग रहते हैं ना उनको ऐसे स्मेल से और ऐसे उनको समझता है कि कोई यहाँ से जा रहा है कोई आ रहा है. ऐसे क्या करते समझते. तो उनको ऐसे लगा जानवला मतलब ऐसे लगा कि मेरे पास कोई तो आ रहा है. उनको क्या लगा कि मेरी मम्मी है. तो ऐसे समझ के उन्होंने हात आगे कर दिए. तर दुसऱ्याच कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतलं. उनका एज कितना था खाली 8 इयर्स का एज था. तो उन्होंने उनको क्या करे शिफा मिस शिफा मिस फैन ऑन करो ना. कितनी आवाज दे मैंने आपको. मैं बोली क्या हो गया अचानक से. क्या कुछ निकला 4-5 आवाज दिए मैंने. अरे आवाज आ रही थी सॉरी. कहाँ थे हम. माझ्या जवळ कोणीतरी येतंय असं मला जाणवलं. आईच आहे असे समजून मी हात पुढे केले. उनको क्या लगा कि मेरी मम्मी मुझे लेने के लिए आई है. और कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला उचलून घेतलं. उन्होंने दूसरा ही कोई था उन्होंने उनको क्या करे उठाया उनको और गोद में लिया. ह्याच माझ्या बाई एनी सुलिवैन वो जो मैडम उनको सिखाने के लिए आए थे उनका नाम क्या था एनी सुलिवैन. त्या मला शिकवायला आल्या होत्या. वो उनको सिखाने के लिए आए थे.
त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला, मतलब मेरे ऊपर प्रेम करने के लिए, प्यार करने के लिए दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. उन्होंने क्या करे, अपने रूम में उसको लेके गए. त्यांनी मला एक बाहुली दिली, जो एक डॉल है. बाहुली मतलब क्या, डॉल. उन्होंने उनको क्या करी, एक डॉल दी. और पर्किन्स इन्स्टिट्यूशन मधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी ही भेट पाठवली होती. जो भी वो दूसरे स्कूल में जो अंध लोग रहते हैं ना, उनको पढ़ाते थे, उनके स्कूल में जो भी बच्चे हैं, उन्होंने क्या करे थे, उनको गिफ्ट दिए थे. भेट मतलब क्या, गिफ्ट. बाहुली लॉरा ब्रिजमननं सजवली होती. अर्थात हे सगळं मला कालांतराने कळलं. थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षरं जुळवली. DOLL. ओके, ऐसे उन्होंने उंगली से उनके हाथ पे क्या करे, अक्षर जो वर्ड है वो लिखे, काढली आणि त्यांना बाल सुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेले. हात धरून त्यावर पुन्हा एकदा मगाशीची अक्षरं बोटं जुळवून लिहिली. मी एक शब्द जुळवत होते. तो कौन सा वर्ड देखो, हे काही मला त्यावेळी माहीत नव्हतं. किंबहुना शब्द म्हणून काही असतं हे तरी मला कुठं ठाऊक होतं कि इसको वर्ड बोलते, किसको वर्ड बोलते, किसको क्या बोलते. जिसको बचपन से भी कुछ भी नहीं दिखता है तो उसको थोड़ी ना पता होता है कि किस चीज को क्या बोलते करके. तो उसको नहीं पता था कि इसको वर्ड बोलते करके. मी फक्त बोटांनी बाईंचं अनुकरण करत होते. अनुकरण मतलब जैसे वो मॅडम करते थे वैसे वो करते थे. नंतरच्या दिवसात मी ह्याच पद्धतीनं पिन, हॅट, कप असे कितीतरी शब्द बसणं, उभं राहणं, चालणं अशी थोडी क्रियापदही शिकले. मतलब कौन कौन से वर्ड सीखे हो, हैट, कप ऐसे वर्ड वो सीख गए. जैसे कि हम लोग चलते तो उसको चलना बोलते, नीचे बैठते तो उसको बैठना बोलते. ये सब उनको नहीं पता था कि उनको दिखाई भी नहीं देता था और सुनाई भी नहीं देता था, बोलना भी नहीं आता था. बरेच दिवस बाई बरोबर राहून राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे माझ्या लक्षात आलं. ओके, तो उनके साथ रह रहे के उनको ऐसे लगा कि हर एक मोमेंट को क्या है, हर एक नाम रहता है. जैसे कि चल रहे हैं तो उसको चलना बोलते, खाना खा रहे तो उसको खाना बोलते, खाना खाते बोलते. ओके, पानी पी रहे तो जो भी पी रहे उसको पानी बोलते. ऐसे हर एक वर्ड को कुछ तो नाम रहता है, ऐसे उनको पता चला. एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असतानाच बाईंनी माझी जुनी चिंध्या झालेली बाहुली मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिलं, डॉल. म्हणजे दोन्ही बाहुल्यांना एकच शब्द. मतलब दोनों ही डॉल को क्या है, जो बाहुली है डॉल को एक ही वर्ड है, कौन सा, डॉल. एक गर्ल को क्या बोलेंगे, मुलगी, और दूसरी गर्ल को भी क्या बोलेंगे, मुलगी. तो दोनों को भी एक ही नाम हो गया है ना. ऐसे वो क्या बोल रही है कि इसको भी डॉल बोलते और उसको भी डॉल बोलते. तर माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा लिहिलं, डॉल. म्हणजे दोन्ही बाहुल्यांना एकच शब्द. त्याआधी मग, MUG मग, आणि WATER म्हणजे वॉटर. तर मी हट्टानं म्हणायची, म्हणजे खानाखुणा करतच नाही. माझा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला आणि तो त्यांनी विषय तेवढ्यातच ठेवला. मतलब उनको थोड़ा भी समझ में नहीं आता था कि इसको कैसे सिखाऊं अभी. पुन्हा कधीतरी तापमान बघून हे शब्द शिकवावेत. तापमान बघून मतलब उसका जब मूड होगा तब भी हम लोग क्या करेंगे, उसको सिखाएंगे. ऐसे हो जो टीचर है उन्होंने बताया. असं त्यांनी ठरवलं असावं. आता पुन्हा बाहुलीवरून त्यांचं शिकवणं सुरू झालं होतं. त्यांचं ते पुन्हा पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली. मतलब उसको समझ में नहीं आ रहा था कि वो क्या सिखा रहे. तो उनको गुस्सा आता था तो वो क्या करते थे, वो जो जमीन पर फेक देते थे. आपटली तर त्या बाहुलीचे दोन तुकडे होऊन माझ्या पायाशी पडलेले मला जाणवल्यावर मला उकळ्या फुटू लागल्या. उन्होंने क्या करे, वो डॉल तोड़ दी और उसके 2 टुकड़े हो गए. वाटलं बरं झालं, एकदाची पीडा गेली. मतलब उनको क्या लगा कि अच्छा हुआ, ये क्या हो गई, डॉल टूट गई. एवढा थैथयाट करूनही नाखंत नाखेद असाच माझा आविर्भाव होता. ती बाहुली माझी नावडती होती ना. माझ्या निश्चल अंधारात सगळ्या जगात हळव्या हळूवार भावना कुठून
उगवणार. बाईंनी मात्र बाहुलीचे ते तुकडे झाडून शेकोटी जवळ एका बाजूला लूट तो उन्होंने जो डॉल के टुकड़े हो गए थे वो जमा करके जो शेकोटी लगाई थी उसके वहां रख दिए. और माझी डोकेदुखी गेल्यानं मलाही हायसं वाटलं. बाईंनी माझी हॅट माझ्या हातात ठेवली. ठेवल्यावर मी ओळखलं आता बाहेर छान उबदार उन्हात जायचंय. तो उन्होंने जब कैप उनके हाथ पे रखी, जो हैट है उनके हाथ पे रखी, तो उनको ऐसा लगा कि अभी कहाँ जाना है, बाहर घूमने के लिए जाना है, ऐसे हेलन को लगा. बाईंनी माझी हॅट माझ्या हातात ठेवलं. मी ओळखलं की आता बाहेर छान उबदार उन्हात जायचंय. ह्या विचारानं मी पुन्हा आनंदानं टुनटुन उड्या मारू लागले. और मुझे समझ में आ गया कि अभी बाहर जाने वाले, इसलिए वो क्या करने लगी, उड्या मतलब जंप मारने लगी. पाऊल वाट्यानं जात आम्ही विहिरीपाशी आलो. इथंही हसीन हनीस्कल वेलीच्या जाळ्या होत्या. पाऊल वाटे जो भी छोटा रास्ता रहता है ना खाली जाने के लिए, वही रास्ते से वो जा रहे थे. और विहीर मतलब क्या, कुएं के पास आ गए. तभी वही भी एक हनीस्कल का वेली थी. ओके, हनीस्कल की वेली थी. त्यांच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. जब भी फूल की स्मेल रहती है ना उसके से उन्होंने क्या करे, पहचान ली है की हनीस्कल के हे फूल है. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं. त्या पाण्याच्या धारेत बाईंनी माझा हात धरून ठेवला. कोई तो कुएं में से पानी निकाल रहा था और क्या करे, टीचर ने उनका हाथ पानी में धरे. ओके, एका हातावरून अजून थंडगार पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला, WATER. मतलब इसको क्या बोलते, पाणी बोलते. ओके, आधी सावकाश मग झरझर. मी एकदम निश्चल उभी होते. निश्चल मतलब क्या, एकदम स्तब्ध, ऐसे खडे थे, एकदम शांत. माझं सगळं लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालीवर एकवटलं. जैसे कि उसने कॉन्सेंट्रेट किया कि बाई जो मैडम है वो क्या लिख रहे मेरे हाथ पे. उन्होंने कॉन्सन्ट्रेट करके देख ली. एक आहे की इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो याची स्पष्ट जाणीव झाली. इतने दिन से मैं क्या कर रही हूँ, कुछ तो भूल गई हूँ ऐसी मुझको समझ में आ गया. गमावलेली स्मृती परत येण्यातला थरार मी अनुभवला. गमावलेली स्मृती मतलब उसकी मेमोरी गई थी तो मैं फिर से वो क्या करने लगी, एक्सपीरियंस करने लगी हूँ. वॉटर, WATER, वॉटर मतलब वा या भाषेचं कोडं एकदम माझ्या समोर जसं उलगडलंच. वा मतलब क्या, वॉटर. उसको थोड़ा भी बोलने के लिए नहीं आ रहा था तो क्या कर रही थी, वा ऐसा कर रही थी. ओके, तर नेक्स्ट देखो. अरे चा पाणी म्हणजे आपल्या हातावरून थंडगार नाचत उसळत काहीतरी जातं ते. तो पानी किसको बोलते, जो भी हमारे हाथ के ऊपर से जो ठंड रहता है और ऐसे पानी जाता है उसको क्या बोलते, पाणी बोलते. त्या एका जिवंत चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला जशी जाग आली. उसको कुछ तो सीखने के लिए मिला कि इसको पाणी बोलते करके. ओके, प्रकाश आशा आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. अजूनही तसे या वाटेत बरेच अडथळे होते. जैसे कि जिस रास्ते से जा रहे थे उस रास्ते में बहुत सारी प्रॉब्लम्स थी, पण ते लवकरच दूर होणार होते और जल्दी खत्म होने वाले थे. विहिरीपासून मी परतले तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. जैसे कि कभी देखते ना, सीरियल देखते, मूवी देखते, कुछ तो सीखते, तो आप लोगों को कैसे एक्साइटमेंट लगती रहती ना कि आगे क्या होगा, आगे क्या दिखाई देगा सीरियल में, या आगे हमें पढ़ाई में क्या समझाने वाले हैं, ये उसको ऐसे लग रहा था, एक्साइटमेंट लग रही थी. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावानावातून उमलत होता एक एक नवीन विचार. हर एक चीज को क्या रहता है, नाम रहता है, ऐसे बोल रहे थे. घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू, जशी स्पर्शा गणित चैतन्याने तर करायची. मी हर एक चीज को टच करके देखती थी कि वो कौन सी चीज है. मला जशी एक वेळ आली आहे, जैसे कि मुझे एक नई नजर मिल गई है.
आता त्या दृष्टीतून मी सगळं पाहत होते. ओ नजर से मैं सब देख रही थी. दारापाशी आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. जब भी मैं डोर के पास आ गई तब भी मैंने जो डॉल फेंकी फेंकी थी उसकी मुझे याद आ गई. ओके. आठवण आली. चाच पडतच शेकोटीजवळ लोटलेले बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्याची बाहुली करण्याचा मी प्रयत्न कसोशीनं केला. मतलब जो भी डॉल उन्होंने तोड़ दिए थे वो जोड़ने के लिए उन्होंने ट्राय किया. आता माझ्या हातून घडलेली चुकीची जाणीव होऊन माझे डोळे भरून आले. जो भी उनको ऐसा लगा कि मैंने ये गलती करी है डॉल तोड़ के, तो उनके आंख में पाणी आ गया. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आणि फार वाईट वाटलं. उसको बहुत ही पश्चाताप हो गया और उसको बहुत ही बुरा लगा. त्या दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले और उसी दिन उन्होंने बहुत सारे वर्ड सीखे की किसको क्या बोलते हैं. ओके. ते सगळेच काही नेमके कोणते ते आता काही आठवत नाही, पण त्या शब्दात आई, बाबा, बहीण, बाई हे शब्द होते एवढं निश्चित. जो भी वर्ड सीखे उसमें कौन कौन से वर्ड थे, आई, बाबा, बहीण, बाई हे शब्द थे उसमें. आयुष्यात नव्याने आलेल्या या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालवी फुटली होती. मतलब मुझे बहुत ही अच्छा लग रहा था. तो दिवस माझ्या दृष्टीनं फार नाट्यमय होता. रात्री मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले. मुझे जो सोने के लिए छोटा पलंग था उसके ऊपर मैं सो गई. तेव्हा माझ्या इतका दुसरा आनंदी जीव कुठे सापडला नसता की मैं बहुत हैप्पी थी कि मुझे अलग अलग प्रकार के वर्ड सीखने के लिए मिल रहे हैं. दिवसभराच्या आनंददायी आठवणी पुन्हा पुन्हा मी आठवत राहिले. जैसे कि आप लोग जैसे याद करते, कोई स्क्रिप्ट याद करते, पोएम याद करते, तो जब भी आप लोग शांत बैठते तब भी वो क्या करते, याद करते रहते कि हाँ या नहीं. वैसे वो दिन में पूरे काम करी है, वो क्या करी, वो याद आ रही है उनको. आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवतोय याची उत्कंठा लागून राहिली होती की कल का दिन कैसे होगा ये मुझे लगी थी. ओके. तो ऐसे उन्होंने वर्ड सारे सीखे. तो जो हैंडीकैप्टेड है कौन, हेलन, तो उन्होंने कैसे एजुकेशन कंप्लीट किया, कैसे वर्ड सीखे कि किसको क्या बोलते हैं, पानी को क्या बोलते हैं, इसको पानी बोलते हैं. चलना मतलब चलने को क्या बोलते हैं, इसको चलना बोलते हैं. ऐसे बैठने के लिए इसे बैठते तो बैठना बोलते हैं. ऐसे अलग अलग वर्ड उन्होंने क्या करे वो टीचर से सीखे. ओके.